नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी संदीप भालेराव. मित्रांनो, आपण जसं कंबाईनचे पेपर बघतो, आपण मागचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे सक्सेस त्यांनी मिळवलेली आहे ते एक गोष्ट कायम म्हणतात की क्वेश्चन पेपर बघा. आता ते नेमकं कसे बघायचे, त्यांचा ॲनालिसिस कसा करायचा, याच्यावर आज सर्व हा विषय आहे. तत्पूर्वी आपली बॅच चालू होते, ऑफलाईन बॅच सागर सरांची राज्यशास्त्र आणि इतिहास, सोमवारी 11 ऑगस्ट 2025 पासून. ठीक आहे, सो जॉईन करा. ही बॅच पुणे इथून आहे. ठीक आहे, वर्णनात्मक पॅटर्न इंटिग्रेटेड बॅच. ठीक आहे, इन डिटेल सर्व माहिती आहे. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथं तुम्ही संपर्क करून सर्व माहिती घेऊ शकता. चला तर आजच्या आपण विषयाकडे वळू. जनरली बघायला गेलं तर प्रत्येक एक विद्यार्थी क्वेश्चन पेपर हाताळतो, तर हाताळताना त्याच्याकडं काही कॉमन मिस्टेक्स होतात. ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये असतो, त्या एक्झाम हॉलची एक वेगळी परिस्थिती असते, एक वेगळं वातावरण असते. त्या वातावरणाला अनुसरून आपण जो क्वेश्चन टॅकल करतो, त्या टॅकलिंग मेथड्स त्या एक टॅकलिंग मेथड असते ना, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. जनरली याला लॉजिक असं म्हणतात. म्हणजे तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल, लॉजिक इज मॅजिक. म्हणून आज जो कट ऑफ वाढतो आहे त्याची कारणं काय आहेत, जे जुने विद्यार्थी आहेत ते मार्क्स कसे वाढवतात, ह्या सर्वांविषयी आपण आज एक बेसिक, तुम्हाला बेसिक लॉजिक काय असते त्याचा पूर्ण आढावा मी सांगणार आहे. ठीक आहे, हा आपला कंबाईनचा पेपर आहे, गट बचा, कधीचा 2 फेब्रुवारीला झालेला. याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत, काही लॉजिक आहेत, काही पॅटर्न्स आहेत आणि त्याच्या थ्रू तुम्ही क्वेश्चन कसा टॅकल करता. ठीक आहे, जनरली आपण ज्यावेळेस क्वेश्चनला बघतो तर तिथलं जे परिस्थिती असते एक्झाम हॉलची, ती थोडी अशी घाबरवून म्हणजे आपण जनरली घाबरतात मुलं. कारण साहजिकच आहे, जिथं आपण अभ्यास केला आहे, सर्व गोष्टी केल्या आहेत, टेन्शन तर येणार ना. परंतु जर तुम्ही कूल आणि काम राहणार तर तुमच्या लक्षात येईल की काही गोष्टी अशा आहेत ज्या अभ्यासाव्यतिरिक्त पण आहेत. अभ्यास तर आहेच, नो डाऊट अभ्यास आहे, पण त्या व्यतिरिक्त अशा गोष्टीही आहेत ज्यांच्या थ्रू तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकता. ठीक आहे, चला तर बघू मग आपण कंबाईन 2024चा प्रश्नपत्रिका. ठीक आहे, बघा हा प्रश्न आपल्याला आला होता. कंबाईन 2024ला हा प्रश्न आपल्याला आला होता. मी थोडा झूम करतो तुमच्यासाठी. बघा हा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. आता इथं काय विचारलं आपल्याला विचारले आहे योग्य. याला तुम्ही पहिले सर्कल करून घ्यायला पाहिजे. योग्य विधाने निवडा. आता तुम्ही म्हणणार सर तिथं इतका कमी वेळ आहे, आम्ही हे लॉजिक कसं डेव्हलप करणार. बघा एक सोपंसं सांगतो. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बाईक चालवायला शिकतात त्यावेळेस पहिल्याच दिवशी एकदम फुल रायडर बनता का? नाही. पहिल्या दिवशी तुम्ही ते शिकतात की कशी किकने स्टार्ट करायचं, कसं स्टार्ट आहे, गिअर कसा टाकायचा, ॲक्सिलेटर कसं द्यायचं, क्लच कसा सोडायचा. इनिशियल फेजला तुम्हाला हे जड जाणार, परंतु एक वेळेस तुम्ही मास्टर झाले ना, सोप्या गोष्टी वाटतील या. ठीक आहे, आज आपण समजून घेऊ. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे, जनरली आपण क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवतो. बघा मी एक पद्धत डेव्हलप केलेली आहे. माझा हा जुना एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. एक पद्धत डेव्हलप केलेली आहे मी. ती म्हणजे सर्वात अगोदर ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस सर्वात पहिले जस्ट अ सेकंड, सर्वात पहिले तुम्ही काय करणार, त्याला नॉलेज बेस सॉल्व करणार. सर्वात पहिले क्वेश्चन आला की आपल्याला आपलं नॉलेज अप्लाय करायचं आहे, आपला अभ्यास अप्लाय करायचा आहे. चला ठीक आहे, याच्याने जर नाही जमला तर मग तुम्ही काय करणार, तुम्ही जाणार लॉजिकवर. बरोबर, नॉलेज त्यानंतर लॉजिक. देन जर याच्यानेही नाही सुटत आहे तर मग काय करणार, मग जाणार तुम्ही ट्रिक्सवरती.
ट्रिक्स किंवा पॅटर्न्स म्हणतात त्याला. आयोग तुमच्यासाठी भरभरून गोष्टी टाकते पेपरमध्ये. हे तुमची चॉईस आहे कसं निवडायचं आणि काय निवडायचं ते. आणि हे तुम्हाला शिकवतोय मी, सर्व शिकवणार, नो डाऊट. आपल्या प्लॅटफॉर्मवरती एक आणि एक गोष्ट इन डिटेल घेतली जाईल. सर्वात पहिले नॉलेज अप्लाय करायचं, मग लॉजिक आणि मग ट्रिक्स. याला KLT फॉर्म्युला म्हणा, KLT फॉर्म्युला. ठीक आहे. आता हे आपण कसं अप्लाय करू मी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सांगतो. बघा, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा. काय आहे पहिलं? भारतात, बघा आपण कंबाईनचा पेपर देतोय. भारतात जर या ठिकाणी दोन टाईपचे, बघा क्वेश्चन हा काय आहे, हा क्वेश्चन आहे मल्टीलाइनर. ठीक आहे, मल्टीलाइनर क्वेश्चन आहे, बरोबर. मल्टीलाइनर क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय विचारलं जात आहे ना, याच्यावर जास्त लक्ष ठेवा. आता इथं विचारलंय भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई इथे सुरू झाली. चला असं गृहीत धरू की मला नाही माहीत मला नाही माहीत. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, मला नाही माहीत. परंतु आयोगाला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे का की हे पाठ ठेवा? कारण त्यांनी संदर्भ कोणत्या संदर्भात विचारलंय? भारत या संदर्भात विचारले. जर त्यांनी म्हटलं असतं की महाराष्ट्रात सुरू झाली, मग त्यांना अपेक्षित आहे की तुमच्याकडनं त्यांना उत्तर पाहिजे. ज्यावेळेस हे बघा, ज्यावेळेस दोन टाईपचे प्रश्न असतात, एक असतो अपेक्षित आणि दुसरा असतो अनपेक्षित. ह्या दोन टाईपमध्ये क्वेश्चन येतात. जर क्वेश्चन महाराष्ट्र इन पर्टिक्युलर, कारण आपण कंबाईनची एक्झाम देतोय, लक्षात ठेवा, इन पर्टिक्युलर महाराष्ट्राविषयी विचारला जातोय. महाराष्ट्रातल्या समाज सुधारक असो, महाराष्ट्र भौगोलिक परिस्थिती असतो, महाराष्ट्रातली नद्या असो, असा कोणता जर प्रश्न येतोय तर तो अपेक्षित आहे. परंतु याच्या विरुद्ध जर हा प्रश्न भारत किंवा जग यांच्याविषयी आला तर समजून घ्या हा प्रश्न अनपेक्षित कॅटेगरीमध्ये जाईल. आता हे अपेक्षित आणि अनपेक्षित हे तुम्ही कधी करायला शिकणार? ज्या वेळेस तुमचा अभ्यास हा ॲव्हरेजच्या वर जाईल. थोडा वर जरी गेला तरी आपण हे करू शकतो. ह्या अशा टेक्निकने तुम्हाला सांगतो 15 प्रश्न तर आरामशीर वाढतील. 14-15 प्रश्न तुम्ही प्लस राहणार इतरांपेक्षा. आता ते कसे आपण व्यवस्थित डिस्कस करतोय. बघा, हा अनपेक्षित प्रश्न आहे, बरोबर. भारताविषयी, भारताचा संदर्भ आहे, भारताचा कॉन्टॅक्ट आहे. तर ह्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला काय करावं लागेल? मी मिनिमम रिजेक्शन फॉर्म्युला वापरणार. काय करणार मी करणार मिनिमम रिजेक्शन. मला माहीत नाही आहे का नाही, मला माहीत नाही आहे का नाही, मला इथं जर महाराष्ट्र आहे तर कन्फर्म तुम्हाला माहीत पाहिजे. आयोगाची हीच परिस्थिती आहे. आयोग तुम्हाला यासाठीच हे प्रश्न टाकते की तुम्ही कन्फ्यूज व्हायला पाहिजे. ठीक आहे. मिनिमम रिजेक्शन कधी? ज्यावेळेस भारताच्या कॉन्टॅक्ट्समध्ये प्रश्न आहे. ठीक आहे, हे तुमचं उत्तर. जिथं तुम्ही कन्फर्म माहीत आहे तिथं तुम्ही हे नाही म्हणू शकतात. आणि जनरली पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत, सर्व निगेटिव्ह नाही, सर्व पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत. मग पॉझिटिव्ह स्टेटमेंटला तुम्ही मिनिमम रिजेक्शन यूज करणार. काय करणार? मिनिमम रिजेक्शन पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, आता कोल्हापूर म्हणजे प्रश्न कशावर आहे? प्रश्न आहे महाराष्ट्रावर. उत्तर काय? उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे, कारण प्रश्न महाराष्ट्रावरती, बरोबर. जर उत्तर अपेक्षित आहे मग याच्यामध्ये काय करेल आयोग तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. आयोग ट्रॅप्स टाकणार. आता ते ट्रॅप्स कसे हे तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा, ओके. बघा, कोल्हापुरातील हा एक तुमचा कीवर्ड झाला. मी काय म्हटलंय, सर्वात पहिले तुम्ही नॉलेज अप्लाय करणार. आपण प्रश्न वाचू, सोडू.
कोल्हापुरातील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली, हा तुमचा दुसरा कीवर्ड, हा पहिला कीवर्ड, हा दुसरा कीवर्ड, 31 जुलै 1857 बंड केले होते. बरोबर. चला आपण असं समजू मला याच्यातलं काहीच माहीत नाही, काहीच माहीत नाही मला याच्यातलं. परंतु मला माहीत आहे जर नॉलेज माझं नाही चाललं तर मी काय करणार, मी लॉजिक वापरणार. मग माझं लॉजिक काय सांगतंय, अरे नेतृत्व किती लोक करतील, एक व्यक्ती करेल. मग बघा बरं पर्याय, बघा इथं 2 लोक आहेत, इथं 2 लोक आहेत, इथं 3 लोक आहेत, एक कुठं आहे, हा इथे फक्त. म्हणजे हे माझं उत्तर झालं. नेतृत्व एक व्यक्ती करणार, 4 व्यक्ती नाही करणार. एका ठिकाणचं, कुठलं, कोल्हापूरचं. आलं लक्षात. सो अशा काही पद्धती आहेत ज्याच्याने तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचतात. आणि हेच आहे जे सिनियर मुलं आहेत ना, आता बघा तुमचा स्कोअर जर 45 आहे बरोबर, त्या 45ला 60-62 पर्यंत कसे घेऊन जाणार, अशा घेऊन जायचं. आणि लॉजिक हे तुम्हाला डेव्हलप करावंच लागणार. अभ्यास एक लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल, तिथून तुम्हाला लॉजिक ट्रिक्स ह्या कराव्याच लागणार. बघा लेट्स सपोज आता मी माझं नॉलेज वापरलं, मी हे मला हे अपेक्षित आहे की बाबा मला हे उत्तर माहीत आहे, बरोबर, मला हे उत्तर माहीत आहे. मग मी काय करणार, बघा आयोगाचे ट्रॅप्स कसे असतात ना ते तुम्हाला शिकवतोय मी. बघा मी काय करणार, कोल्हापूर येथील, चला मी प्रश्न वाचला, ठीक आहे, कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केले. मला माहीत आहे उत्तर रामजी शिरसाट आहे, पण माझ्याकडे वेळ किती आहे, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मग मी काय करणार, मी पटकन एक टिक करणार आणि पुढे जाणार. अरे पण 1 नंबरला बघ ना काय केलंय, अ आणि ब उत्तर दिलंय. म्हणजे हा काय आहे, हा ट्रॅप आहे आयोगाचा, हा आयोगाचा ट्रॅप आहे तुम्हाला फसवण्यासाठी. त्यांनी काय केलंय, 1 नंबर जसे हे उत्तर अ दिलंय, 1 नंबरला हे देऊन टाकलं, परंतु उत्तर किती आहे, उत्तर 4 नंबरला आहे. कारण त्या 30 ते 40 सेकंडमध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, टिक करायचं आहे, गोल करायचं आहे, समोर जायचं आहे. त्या 40 सेकंडमध्ये याला तुम्ही साध्या भाषेमध्ये काय म्हणतात माहिती आहे का, सिली मिस्टेक. आपण याला साध्या भाषेमध्ये सिली मिस्टेक म्हणतो. आणि आयोगाने टाकलेला हा ट्रॅप आहे आपल्यावर. असे ट्रॅपपासून वाचायचं असेल तर असे लॉजिक काम करतात. हा एक प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे हे त्या व्यक्तीला ओळखा ज्याचा 0.25ने 1 मार्काने रिझल्ट गेलेला आहे. विचारा त्यांना कसं वाटतं. ठीक आहे, लॉजिक व्यवस्थित लागतंय, फक्त ऑब्झर्व करत चला. आणि असं नाही म्हणायचं की सर आता तुम्ही एवढं लॉजिक लावताय मग अभ्यास काय आहे. पहिले अभ्यास, मी काय बोललोय, पहिले नॉलेज, बरोबर. हा प्रश्न बघा, हा खूप मुलांनी चुकवलेला प्रश्न आहे, खूप मुलांनी चुकवलेला आहे. हा प्रश्न चुकायला नाही पाहिजे. बघा काय म्हणतायत की सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून, बरोबर. हा प्रश्न आला आपला, शास्त्राच्या संमतीने केलेला खून हा आपला काय झाला, की स्टेटमेंट झालं, कीवर्ड म्हणू शकतो आपण याला, बरोबर. असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे, बरोबर. म्हणजे हा प्रश्न आहे व्यक्तिविशेषवर, हा प्रश्न आहे व्यक्तिविशेषवर, बरोबर. बघा सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून हा आपला काय झाला, हा आपला कीवर्ड झाला, हा आपला कीवर्ड झाला. मग ह्या कीवर्डला धरून जर मला माहीत आहे, जर मी नॉलेज बेस नाही माहीत, मला जर नॉलेज तर नाही लागत आहे ना, मग आता मी काय करणार, मी लॉजिक वापरणार. मग लॉजिक वापरतो तर मी काय करतो, मला हा शब्द भेटला कीवर्ड, शास्त्राच्या संमतीने केलेला खून. मग असं कोणी म्हटलंय, चला मग बघू, शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं कोण म्हणू शकते, ज्या व्यक्तीने शास्त्राविषयी मतलब ज्याला शास्त्राविषयी पूर्ण माहिती आहे किंवा त्याने अभ्यास केलेला आहे, बरोबर. त्याला माहीत आहे की शास्त्रामध्ये असं लिहिलंय किंवा सती जाणं चांगलं आहे असं शास्त्रामध्ये लिहिलंय, असं त्या व्यक्तीने वाचलेलं आहे. मग तोच व्यक्ती त्याविषयी बोलणार, बरोबर. इतर व्यक्ती बोलणार का, नाही. मग ते लॉर्ड बेंटिंग असतील का, नाही, नाही, बिलकुल नाही, बरोबर. त्यानंतर महात्मा फुले शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही ठरवा. राजा राममोहन राय, बरोबर, नाही.
ईश्वरचंद्र विद्यासागर. आता ज्या व्यक्तीला बघा यांची ज्या पदव्या आहेत ना, ह्या पदव्याही आपल्या लॉजिकचा भाग बनतो. आता कसं बघा, इथं काय पदवी आहे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, ही मिसिंग आहे, ही मिसिंग आहे इथं, म्हणून हा पर्याय राहील का, नाही. आणि जर मला थोडासा जर माझा अभ्यास गाढा आहे तर मला माहिती आहे सतीप्रथेबद्दल कायदा आला होता 1829ला, बरोबर. महात्मा फुलेंचा जन्म 1827चा. पॉसिबल आहे का, नाही. दुसरी गोष्ट बघा, ही इथं पदवी दिलेली आहे राजा राममोहन राय, ज्याला आपण कंप्लीट नाव म्हणतो की बाबा पूर्ण नाव दिलेलं आहे ते हे. म्हणून सतीप्रथेबद्दल जर बेंटिंगचं काम आहे, बरोबर, आपण कायदा वाचला की बाबा बेंटिंगच्या काळामध्ये सतीप्रथेबद्दल कायदा झाला होता, मग पहिलंच पर्याय का दिला आयोगाने, तुम्हाला फसवण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी ट्रॅप टाकलेले आहेत, फक्त त्या ट्रॅपमधून आपल्याला वाचून ही उत्तरं निवडायची आहे. ठीक आहे. आणि हो, दुसरी अजून एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो ना, सर्वात पहिलं जे ॲनालिसिस म्हणतात, ॲनालिसिस म्हणा, लॉजिक म्हणा, ते सर्वात पहिलं लॉजिक काय की ज्यावेळेस पेपर तुमच्या हातात येतो ना, की शेवटी जाऊन बघा किती पेजेसचं आहे, किती पेजेसचा पेपर आहे. ज्या टायमाला तुम्हाला पेजेस कळतात ना, तुम्हाला एवढं समजते की अरे 32 पेजेसचा आहे म्हणजे पेपर फॅक्च्युअल बेस जास्त आहे. 44-48 पेज झाला, अरे पेपर ॲनालिटिकल असायला पाहिजे. फोडू देत नाहीत ना ते, सुरुवातीला आपल्याला पेपर फोडू देत नाही, पण पेपर आपल्याला थोडा वेळ अगोदर मिळतो, आपण एक लॉजिक लावू शकतो की मागं जाऊन फक्त बघून घ्यायचं. ठीक आहे. पेजेसवरती डिसाईड होतं. बारीक बारीक गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या. ठीक आहे. आता हा कम्प्लिटली अभ्यासाचा आहे. प्रार्थना समाज 1867, सत्यशोधक समाज 73, बघा प्रार्थना समाज 67, 73, सार्वजनिक सभा 70 आणि आर्य समाज 75. हे PYQ बेसच आहेत, PYQ मध्ये आलेले हे क्वेश्चन. हां, तुमचं पुढचं ॲनालिसिस काय तुम्हाला सांगू का, तुमचं पुढचं ॲनालिसिस हे आहे की प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली, कोणी केली. ठीक आहे. कुठे झाली, मुंबई. सत्यशोधक समाज पुणे, हां महात्मा फुले. त्यानंतर सार्वजनिक सभा पुणे, सार्वजनिक काका. त्यानंतर आर्य समाज स्वामीजींचं. ठीक आहे, मुंबईमध्ये. हे तुम्हाला तुमचं ॲनालिसिस आणि लॉजिक दोघं वेगवेगळ्या गोष्टी आहे. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ. तो म्हणजे बघा, आता हेतू काय असतो लॉजिकचा हेतू हा असतो की तुमचा ॲटलिस्ट जे ॲव्हरेज असते, म्हणजे ॲक्युरेसीचं जे ॲव्हरेज आहे ते वाढायला पाहिजे. एक प्रश्न असं वाढायला पाहिजे. असं का, आता मी तुम्हाला एक थोडंसं एक्सप्लेन करतो की लेट्स सपोज तुमचे 60 प्रश्न बरोबर आले आणि 40 चुकले. बरं, तुम्ही 100 अटेम्प्ट केला, 60 बरोबर आले, 40 चुकले, तुमचा स्कोअर किती राहणार हो, 50. परंतु 15 असे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही 50-50 मध्ये गेले, पण ते 60चे किती झाले, 67-68 झाले. आपण 50-50चा रेशो घेतला तर 8 आपण बरोबर पकडू, 68 बरोबर 32 चुकले, तुमचा स्कोअर किती आला, 60. म्हणजे 50 पासून तुम्ही 60 वर पोहोचले. आणि 15 प्रश्न आहेत असे जे प्युअरली लॉजिक बेस आहेत. म्हणजे तुमचा अभ्यास जरी कमी असला, मी हे म्हणतो काहीच नाही असं नाही म्हणत आहे, अभ्यास जरी कमी असला तरी सुटतात. आता एक जनरल तुम्हाला व्ह्यू सांगतो. व्यक्तिविशेष जर प्रश्न आला ना, व्यक्तिविशेष, आता हा प्रश्न व्यक्तिविशेषवर आहे, मागचाही व्यक्तिविशेषवर होता. व्यक्तिविशेष प्रश्न आला ना की समजून जायचं इथं मिनिमम रिजेक्शन वापरायचं आहे. आता मिनिमम रिजेक्शन कसं मी तुम्हाला सांगतो. हा प्रश्न व्यवस्थित बघा. ह्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे की 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण आणि कायदेशीर सल्ला, हा कायदेशीर सल्ला तुमचा काय झाला, हा झाला आपला कीवर्ड. ठीक आहे, हा आपला कीवर्ड झाला. कायदेशीर सल्ला हा आपला कीवर्ड झाला, बरोबर. मग मी काय म्हणतो, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले. कोणत्या व्यक्तींनी म्हटलंय ना, म्हणजे मोर दॅन वन आहे, बरोबर.
इथं नाव दिले सर्व. आता मला सांगा, जर कायदेशीर सल्ला द्यायचा आहे, कायदेशीर सल्ला द्यायचा आहे, तर हे बघा इथं हे दिसतंय बॅरिस्टर. हे बघा हे बॅरिस्टर दिसतंय. हे कायदेशीर सल्ला कोण देईल? ज्या व्यक्तीने त्या घटकाचा, त्या क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे, त्याला त्या क्षेत्राविषयी भरपूर माहिती आहे, असा व्यक्ती काय देईल? सल्ला देईल. म्हणजेच हे जे दिलेलं आहे, हे जे बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेलकर हे जे नाव दिलंय, याच्या अगोदर जे बॅरिस्टर लावलेलं आहे हे उत्तरात पाहिजे. म्हणजे मी काय करणार? इथं उत्तरामध्ये आहे, इथं उत्तरामध्ये आहे, इथं उत्तरामध्ये आहे. म्हणजे माझा काय पर्याय काय जातो? सॉरी, ड उत्तरमध्ये, सॉरी ड. हा इथं ड आहे आणि इथं ड आहे, बरोबर. हा ड दोन ठिकाणी आहे, दोन ठिकाणी नाही, बरोबर. म्हणजे एक तर उत्तर हे असेल, एक तर उत्तर हे असेल. मला काय, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. पण मी काय केलं, मी हा एक कीवर्ड पकडला जो ह्या कीवर्डशी मॅच केला आणि उत्तर काय आलं, हे दोन पर्याय माझे एलिमिनेट झाले. हे जे दोन पर्याय माझे हे मी एलिमिनेट केले. मग माझ्याकडे हा उरला आणि हा उरला. आता याच्यातून तुम्ही काय निवड करणार हा तुमचा पाठ. परंतु असे प्रश्न सोडायचे नाही, टॅकल करायचे. जर व्यक्तिविशेष, बघा इथं व्यक्तिविशेष आहे, ठीक आहे, हा व्यक्तिविशेषवर प्रश्न आहे. मग व्यक्तिविशेषवर ज्यावेळेस प्रश्न येतो ना, ज्यावेळेस तुम्हाला असंही काही कीवर्ड दिसले नाही, काहीच नाही दिसलं, तर एक समजून घ्यायचं मिनिमम रिजेक्शन. म्हणजे हा पर्याय एलिमिनेट करायचा, कारण इथं दोनच नाव आहेत, आणि हा पर्याय एलिमिनेट करायचा, इथंही दोनच नाव आहेत, मिनिमम 3 नावं असतील. आलं लक्षात? अशा पद्धतीने एक एक प्रश्न आपल्याला वेचायचा आहे, एक एक मार्क वेचायचा आहे. आणि आयोग ऑलरेडी टाकतंय बरं, असं अशा गोष्टी टाकतायत. आणि हेच आपलं लॉजिक आहे. आणि लॉजिक, हे बघा, लॉजिक एका दिवसात डेव्हलप नाही होणार. तुम्हाला हळूहळू हळूहळू सर्व गोष्टी डेव्हलप कराव्या लागतील. आणि मी एवढ्या हळूपणे का शिकवतोय? जर मी इथं उभं राहिलो, मी पटपट पटपट शिकून गेलो, मी फक्त शिकवतोय, तुम्हाला समजतंय का? तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्ही मग हे एक्झाममध्ये अप्लाय करणार आणि याच्यातूनच एक एक मार्क वाढवणार. पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा, हा एक प्रश्न होता. जनरली हा PYQच आहे, पण चुकलेला आहे काही पोरांचा. आता याच्यामध्ये बेसिक सांगतो काय कसं सॉल्व्ह करायचं ते. बघा, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण? आता हे नाव बघा व्यवस्थित, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. वाटतंय बंगाली नाव? बंगाली नाव वाटतंय? मग एक व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जे नाव बंगाली वाटतंय, त्यांनी एक संस्था किंवा असोसिएशन स्थापन केली आहे. साहजिकच आहे, असोसिएशनमध्ये कोण असतील? तिथले स्थानिक लोक असतील ना. मग स्थानिक लोक काय करतील? आपल्यामधूनच आपल्या स्थानिक नेत्याला निवडून देतील की बाबा तू अध्यक्ष हो, तू हे होत, असं चालतंय, बरोबर. मग मला सांगा, हे नाव फिट बसतंय का? हे नाव फिट बसतंय का? नाही. आता मी 50-50 मध्ये आलो. आपण मागचा प्रश्न पण 50-50 मध्ये गेला, हा प्रश्न पण 50-50 मध्ये गेला. कशाच्या बेसिसवर? फक्त एका नावाच्या बेसिसवर. एक कीवर्ड पकडायचा, एक कीवर्ड, याला लॉजिक म्हणतात. एक कीवर्ड तुमचा जर पकडला गेला ना, प्रश्नच गोल गोल फिरतो. पण हे कधी होईल? ज्या टाइमला तुम्ही फिजिकली मेंटली प्रेझेंट राहणार एक्झाममध्ये. आणि हे प्रेझेंट कसं वाढवायचं, हे असेच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचे. एक प्रश्न एक वेळेस नाही समजला पुन्हा वाचा, 2 वेळेस नाही समजला पुन्हा. प्रश्नाला व्यवस्थित वाचायचं. प्रश्नाला व्यवस्थित वाचलं ना, अर्ध काम तिथं होतंय. एक नाव मी पकडलं, बॅनर्जी, बंगाली नाव आहे. मग मला तिथल्या स्थानिक लोकांवरती होल्ड असणाराच नेता पाहिजे. मग ह्या दोनपैकी एक असायलाच पाहिजे ते. आता जर तुम्ही म्हणा, जर बघा, पूर्ण नाव देणं ही ट्रिक्स आहे, ही आयोगाला पण कळली आहे, ठीक आहे. आयोग तुम्हाला 50-50 पर्यंत आणून ठेवाल किंवा तुम्ही 50-50 करणार, पण 2 नावामध्ये कन्फ्युजन असते.
मग आता हा तुमचा डिसिजन आहे की तुम्ही कोणता ऑप्शन घ्यायचा. 4 की 3? उत्तर 3 आहे. ठीक आहे. माझा हेतू एकच की तुमची ॲक्युरेसी वाढवायची. मी ॲक्युरेसीविषयी बोललो ना, तुमची ॲक्युरेसी एक वाढली ना की तुमचा जो स्कोर आहे तो बूस्ट होतो, तो थोडासा हाय जातो, थोडा म्हणजे चांगलाच हाय जातो जर तुम्ही व्यवस्थित जर क्वेश्चन पेपर केले तर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. आणि आयोगाचे, आता जसं तुम्ही बघितलं असेल भरपूर जे सक्सेस झालेले लोक आहेत त्या लोकांचं एकच म्हणणं असते की आयोगाचे क्वेश्चन पेपर चेक करा. हां, आयोगाचे क्वेश्चन पेपर चेक करा. मग बाबा चेक करायचं, काय करायचं? असं करायचं, बघायचं नेमकं कसं उत्तर येतं आहे, काय येतं आहे, प्रश्न कसा डिझाईन झालेला आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. आता बघा, हा प्रश्न पण व्यक्तिविशेषवर आहे. तुम्ही जर गेले नाही इतिहासामध्ये, मागच्या वेळेस कमीत कमी 6 ते 7 असे प्रश्न आहेत जे व्यक्तिविशेषवर आलेले आहेत. म्हणजेच तुमचा अभ्यास कसा असायला पाहिजे कंबाईनला, बाबा व्यक्तिविशेष, व्यक्तींची नावं, कोण कुठे आहे, काय कसं आहे, हे पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. खालीलपैकी बघा, नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते? आता जर तुम्ही इतिहासाचे पुस्तकं वाचले असतील, तुम्हाला एक समजलं असेल की हा प्रश्न अपेक्षितमध्ये का अनपेक्षितमध्ये. एक वेळेस प्रश्न वाचून घ्या बघा. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलंय आयोगाने, याच्यामध्ये आयोगाने तुम्हाला बघा, हा एक वेगळा पॅटर्न आहे. मी याला लॉजिक नाही म्हणत, मी याला ट्रिक म्हणतो. ट्रिक कशी? पहिले मी काय करणार, पहिले मी तुमच्या डोक्यात व्हायरस टाकणार. म्हणजे सिमिलर ऑप्शन आहे ना, सिमिलर ऑप्शन आहे, सिमिलर ऑप्शन आहे. बघा, राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा. जर हे सिमिलर ऑप्शन आले तर मग मी काय करणार, मी पहिले काय करणार, जर कुणी एक कुठेतरी वाचलं असेल की बाबा असं आहे, मग मी कन्फ्यूज करणार दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये. मग कन्फ्युजन वाढलं. मग आता कधी कधी काय होतंय, ये मार्के निकललो. तसं नसतंय. सिमिलर ऑप्शन आले ना, पहिले तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन टाकलं जाईल, देन आन्सर दिलं जात आहे. सिमिलर ऑप्शन, कन्फ्युजन, देन आन्सर, हा पॅटर्न आहे आयोगाचा. बघून घ्या. मागचे कोणतेही क्वेश्चन पेपर जर तुम्हाला बघायचे असतील, तुम्ही असंच बघून घ्या. इथून पुढेही आपण बघणार आहोत. ठीक आहे. याचं उत्तर 2. हा सोपा प्रश्न आहे. बघा, ह्या प्रश्नाविषयी मी तुम्हाला काय सांगितलं, व्यक्तिविशेषवरती खूप भर आहे आयोगाचा, ग्रुप बी ला ॲटलिस्ट. बघा, प्रश्न काय सांगतोय. ठीक आहे. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित होत्या? आता हा प्रश्न कशावर आहे? भारताच्या इतिहासावर. बरोबर. म्हणजे अपेक्षित आहे का तुम्हाला, आयोग अपेक्षित करते का तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे? नाही, हा अनपेक्षित प्रश्न आहे. मग अनपेक्षित प्रश्न, व्यक्तिविशेष, तुम्ही काय करणार, मिनिमम रिजेक्शन. भाई कोणकोणचा जार आहे, ये गेला, हा गेला, मग राहिलं काय, अ ब क आणि ब क ड. मग तुम्ही म्हणणार सर असं प्रत्येक वेळेस करायचं का? बघा, ही ट्रिक आहे. लॉजिक आणि ट्रिक्समध्ये खूप फरक आहे. ठीक आहे. जे तुम्ही ऐकता ना की मिनिमम रिजेक्शन, सर्व ठिकाणी मिनिमम रिजेक्शन चालत नाही. मार्केटमध्ये जर काही गोष्टी असतील, त्यांचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस जर केलं तर तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीला विरोध करणार की सर्वच ठिकाणी मिनिमम रिजेक्शन नाही चालत. पॉलिटीसारखा सब्जेक्ट हा किती वर्सटाईल आहे, तिथं तुम्हाला ट्रिक्स चालूच देत नाही. तिथं तुम्हाला नॉलेज आणि लॉजिक एवढंच चालतंय. आता ह्या प्रश्नामध्ये कसं आहे, मी तुम्हाला काय सांगितलंय की बाबा जी पदवी दिली जाते, जी पदवी दिली जाते ते व्यक्ती उत्तरात असणार. म्हणजे ब आहे, ब कुठं, इथं 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 इथं, चारही ठिकाणी त्यांनी ब देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजनच दूर, तुम्ही अजून कन्फ्यूज. ठीक आहे. आता पुढं मला सांगा, लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये हे व्यक्ती संबंधित होते. मग भारतीय व्यक्ती पाहिजे ना, दादाभाई नौरोजी तर पाहिजेच, योमेशचंद्र बॅनर्जी पाहिजे, दोघं अध्यक्ष राहिलेले आहेत, म्हणजे उत्तरात क पाहिजे. हा गेला, 3 ठिकाणी आहे. आता पुढचं वेडरबन हे अध्यक्ष होते, म्हणजे हे पण उत्तरात पाहिजेच. बरोबर. सर ॲलन होम पाहिजेच, डिग्बी पण पाहिजेच.
बरोबर. आता तुमचं उत्तर आलं बकड किती नंबर आहे? 4 झालं. जर एखाद्या व्यक्तीची पदवी आली तो व्यक्ती उत्तरामध्ये असतो. दादाभाई नौरोजी, कारण राष्ट्रीय काँग्रेस आहे भारतीय, ठीक आहे, लंडन येथे स्थापन झाली आहे. मग लंडनच्या लोकांचा हे पाहिजे ना, आपल्याला सपोर्ट पाहिजे ना. मग वेडरबन आहेत, ह्यूम आहेत. असं एक 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 गोष्ट रिझॉल्व करत जायची. कसं होतंय, काय होतंय, कोणत्या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो, असे क्वेश्चन आहे ना, असे क्वेश्चन टॅकल करताना नेहमी व्यक्तीच्या समोर जी डिग्री लागलेली आहे ते बघायचं. आणि व्यक्तिविशेषावर प्रश्न आला ना की मी तर सांगतोय, आणि ही ट्रिक आहे बघा, ही ट्रिक आहे. ट्रिकला आपण 100% मी हे नाही म्हणू की ट्रिक 100% चालेल, पण नक्कीच एवढं तर नक्की सांगतो की ट्रिकने तुम्ही मॅक्सिमम मार्क घेऊ शकता. म्हणजे चुकण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणजे 10 पैकी 6-7 तर घेऊ शकतात. परंतु त्याच्यामध्ये जर तुम्ही लॉजिक ॲड केलं तर मग तो एखादा दुसरा चुकतो, एखादा दुसरा. चला, ह्या प्रश्नामध्ये काय लॉजिक लागते ते बघू. बघा इथं काय म्हणतोय, योग्य पर्याय निवडा. बरोबर. आता योग्य पर्याय कोणते आहे ते बघू आपण. अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. चला ठीक आहे, नाही माहीत मला नाही माहीत. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. नाही माहीत मला. चला पुढचं. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. दिस इज निगेटिव्ह स्टेटमेंट. निगेटिव्ह स्टेटमेंट करेक्ट नसतात. मॅक्सिमम टाईम निगेटिव्ह स्टेटमेंट करेक्ट नसतात. ही झाली आपली ट्रिक. याला आपण काय म्हणू? याला आपण ट्रिक म्हणू. हा ट्रिक्सचा भाग निगेटिव्ह स्टेटमेंटचा. परंतु जर आपण लॉजिकली गेलो तर आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो लॉजिक कसं. तर जर आपण इथे बघितलं, बघा आपण काय बघितलं, अग्निजन्य खडक. याच्यामध्ये लेट्स सपोज ए आणि बी हे सापडतात. त्यानंतर स्तरित खडक, याच्यामध्ये सी आणि डी हे सापडतात. मग आपल्याकडं जर खनिज ए, बी, सी, डी, ई आणि एफ एवढे आहेत, पण हे 4 तर सापडतात आहे. मग 5वा दगड कोणता आहे? रूपांतरित आहे. मग याच्यामध्ये हे का नाही सापडत? हे याच्यामध्ये सापडायला पाहिजे ना, कारण ए आणि बी ची जागा तर फुल झाली आहे. अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यांनी त्यांची जागा ऑक्युपाय करून घेतली, यांनी त्यांचे विभाग वाटून घेतलेले आहेत. मग या रूपांतरित खडकाच्या हिश्श्याला पण काही यायला पाहिजे ना. परंतु इथं स्टेटमेंट काय म्हणतंय? स्टेटमेंट म्हणतंय की रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. म्हणून हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह केलं, झालं. आता आयोग तुम्हाला काय करणार? बघा, हे तुमचं करेक्ट आहे, हे तुमचं करेक्ट आहे, हे तुमचं इनकरेक्ट आहे. परंतु तुम्ही वाचताना कसं वाचणार माहिती आहे का? अ आणि क, अ ब क. आता ह्यालाच तुम्ही वरीलपैकी सर्व म्हणणार. वरीलपैकी सर्व हा पर्याय निवडताना हेजिटेशन होत नाही भरपूर मुलांचं. ते काय म्हणतात, ठीक आहे नसेल, अरे बट नसेल तर पण पहिले नॉलेज तर लावून घे, लॉजिक तर लावून घे. ते न लावता इकडं जातात. चला, पण त्याच्या जस्ट समोर उत्तर आहे, हे उत्तर आहे. आता आयोगाने हा वरीलपैकी सर्व पर्याय 4 नंबरला जनरली देतात. इथं देतात, हां इथं देतात 4 नंबरला. परंतु त्यांनी 2ला का टाकला? तुम्हाला फसवायचं आहे तिच्यात. तुम्हाला हा जो पॅटर्न आहे ना, हा तुम्हाला फसवण्यासाठी डेव्हलप केलेला आहे. समजलं? कारण त्यांना नॉन सिरियस कॅन्डिडेट बाहेर काढायचे आहेत, म्हणून ह्या सर्व गोष्टी आहेत. लक्षात घ्या, आयोग आहे ना, आयोग खूप स्मार्ट वेने कळते बरं. तुम्हाला प्रत्येक गोष्टी, आता हे आमचे अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. प्रत्येक गोष्टी ॲनलाईज करून
समजावी लागली, बाबा हे असं कसं, हे असं कसं. क्वेश्चन पेपर आला की मागचे क्वेश्चन पेपर कसे आले, हा फॉर्मॅट काय आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट काय आहे. बघा तुम्ही निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये जाऊन बघा, निगेटिव्ह स्टेटमेंट शक्यतोवर करेक्ट नसतात. बघा हा प्रश्न बघा, जस्ट अ सेकंड. बघा प्रश्न काय म्हणतोय, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. महाराष्ट्राविषयी बोललं जाते. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. आता याला काय म्हणणार, याला म्हणणार एक्सप्लेन करून सांगणं. आता एक्सप्लेन करणं कसं, तुम्ही म्हणाल गुरुजी हे एक्सप्लेन कसं. आता बघा, जर मी हे खोडतो मी, बरोबर. आता जर आपण वाचलं महाराष्ट्रात भीमा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे, परंतु त्याने काय केलं, एक्सप्लेन करून दिलं. एक्सप्लेन करून दिलं म्हणजे हे करेक्ट आहे. आलं लक्षात. आणि बघा हा अभ्यासाचा भाग आहे, थोडे थोडे प्रश्न, एवढं काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. महाराष्ट्रातील भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, बरोबर. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते आणि मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी. बिलकुल नाही. मांजरा कुठे आहे, कृष्णा कुठे आहे. काय गेलं तुमचं, काय विचारलंय, बरोबर विचारलंय. म्हणजेच हे गेलंय, हे गेलंय. प्रश्न पर्याय क्रमांक 3 आणि 4 एलिमिनेट होतात. काय राहिलं तुमचं, अ आणि ब, कारण अ बरोबर आहे. इथं अ मिसिंग आहे. आलं लक्षात. याला एलिमिनेशन प्रोसेस म्हणतात. ही खूप स्पीडमध्ये होते जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करणार तर. बघा जनरली ना क्वेश्चन टॅकलिंग, हाऊ टू हँडल क्वेश्चन, इट्स अन आर्ट. ही एक कला आहे. पेपर सॉल्व करणं ही एक कला आहे. ती समजणं खूप गरजेची आहे तुम्हाला. आणि इथं त्यासाठीच आहे. आता बघा आयोग तुम्हाला जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहे ना त्यांना कसं बाहेर काढते. बघा एक खूप सिम्पलचा प्रश्न आहे. मला नाही वाटत हा कोणाचा चुकला असेल, बट व्हेरी सिम्पल क्वेश्चन. पण तो जो 40 सेकंडचा एक हे असतो, फेज असतो तुम्हाला वाचून सॉल्व करून टिक करणं, तो बघा. महाराष्ट्रातील 1960 मध्ये आणि 1920 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे आहेत. आता 4 तर त्यांनी बरोबर दिले, पण 8 चुकवले. परंतु काही जे मुलं असतात, हा काय, हा तुमच्या डोक्यात व्हायरस टाकलाय, हा व्हायरस टाकला तुमच्या डोक्यात. मग जे नवीन पोर असतात ते काय करतात, ते विचार करतात 6 एका 8 आहे, 6 एका 8 आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठीच टाकलाय तो पर्याय. 4 आणि 6 विषय मिटला, निघलो आगे. आलं का लक्षात. आयोग कसे ट्रॅप टाकते तुम्हाला, हे ट्रॅप ओळखणं खूप गरजेचं आहे, माहिती आहे का. कारण की ट्रॅप ज्यावेळेस तुम्ही ओळखतात ना त्यावेळेस तुमचा स्कोर बूस्ट होतो. ठीक आहे. हा प्रश्न बघा. ह्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी रिअलाइज होतात, ह्या गोष्टी जर तुम्ही वाचल्या असतील न्यूजपेपरमध्ये, आता सिंधू करार झाला होता, बरोबर, तो न्यूजमध्ये होता. त्याची कारणं बघा. आपल्या पेपरमध्ये उमटायलाच पाहिजे. हां, आपल्या पेपरमध्ये उमटली मग झालं काय, त्यांनी काय विचारलं की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान जो प्रदेश आहे त्याला पंजाब हिमालय म्हणतात. आता पंजाब हिमालय हा का, पंजाब म्हणजे काय, 5 नद्या आहेत, बरोबर. मग 5 नद्या कोणत्या, ज्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. कोणत्या नद्या, ज्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात, त्या नद्यांविषयी हे बोललं जाते. मग पंजाबच्या कोणत्या, रावी, सतलज, बियास, चिनाब, झेलम, ह्या 5 नद्या. मग या 5 पैकीच 2 यायला पाहिजे, बरोबर. कुठे आहे 2, सतलज आणि गंगा आहे का, नाही, विषय मिटला. काली, तिस्ता कुठे, नाही, विषय नाही. चिनाब आणि यमुना आहे का, नाही, बिलकुल नाही. काय आहे, सिंधू आणि सतलज. असे उत्तर टॅकल करायला शिका. मला जरी नाही माहीत असलं तरी मी आरामशीर टॅकल करू शकतो, अशा पद्धतीचा एक व्ह्यू डेव्हलप करा. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा ह्या प्रश्नामध्ये सिंपलचा एक म्हणजे एक तुम्हाला जे कीवर्ड सांगितलेत ना मी, ते कीवर्ड बघा. कीवर्ड काय आहेत हे बघा. जस्ट अ सेकंड. बघा कीवर्ड असा आहे की स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी
आता कीवर्ड बघा, सरासरी वार्षिक पर्जन्य हे. आता सरासरी म्हणजे काय की एक मिनिमम येईल, हा एक मिनिमम येईल आणि एक मॅक्सिमम येईल, बरोबर. जर तुम्हाला सांगितलं की बाबा 2 आणि 4 याची सरासरी काढा, किती येईल? 3. 2 गोष्टी लागल्यात ना, मग मला सांगा इथं 30 सेमीपेक्षा कमी आणि इथं 200 सेमीपेक्षा जास्त, म्हणजे 2 पर्याय येतील का? म्हणजे काय एलिमिनेट झालं? ब एलिमिनेट झालं आणि क एलिमिनेट झालं. मग राहिले तुमच्याकडे 2 पर्याय. आता याच्यामध्ये तुमचा गेम आहे, ही तुमची चॉईस आहे की आता तुम्ही पुढं काय करणार. आणि मिनिमम आणि मॅक्सिमममध्ये ज्यावेळेस पर्जन्यच असतो त्यामध्ये डिफरन्स खूप जास्त आहे. आता इथं पहिला पर्याय बघा, 100 सेमीपेक्षा जास्त पण 120 सेमीपेक्षा कमी. आता हा काय आहे? हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा तुमच्या डोक्यात टाकला गेला आहे, हा टाकला जाणार नाही नेहमी. तुम्हाला ह्या ट्रॅपपासून वाचायचं आहे. उत्तर कोणतं आहे? उत्तर 4 नंबरला आहे सर, 100 सेमीपेक्षा कमी आणि 40 सेमीपेक्षा जास्त. म्हणजे मिनिममपेक्षा समोर असेल आणि मॅक्सिममपेक्षा कमी असेल, हा डिफरन्स जास्त आहे, म्हणून उत्तर काय? उत्तर 4. ठीक आहे, लक्षात ठेवा. असेच काही लॉजिक आणि ट्रिक्सचे व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येईल तुमच्यासाठी. मला सांगा यामध्ये कोणकोणते तुमचे क्वेश्चन्स सिली मिस्टेकने चूक झाले, कमेंटमध्ये सांगा. आणि असे काही व्हिडिओज तुम्हाला पुन्हा हवे असतील तर कमेंटमध्ये पुन्हा सांगा की बाबा आम्हाला असे व्हिडिओ पाहिजेत. ठीक आहे. तत्पूर्वी एक सूचना सांगायची होती. बघा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आपली इंटिग्रेटेड बॅच चालू होते पुणे इथून. ठीक आहे. राज्यशास्त्र आणि इतिहास सागर सर शिकवणार आहेत. राज्यशास्त्र सोमवार 11 ऑगस्ट 2025 पासून ही बॅच चालू होणार. ठीक आहे, जॉईन करा पटपट. आणि असेच काही व्हिडिओ असतील तर म्हणजे मी भविष्यात घेऊन येऊ असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ IAS. थँक्यू.